आई, काल मी फ्रीजमध्ये गुलाबजाम पाहिले होते, पण आज नाही येत. कुणी खाल्ले? पल्लवीने आपल्या आईला प्रतिभाताईंना विचारले. तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, मला काय माहीत, तुला ठाऊक आहेच, मी गुलाबजाम खात नाही. तुझ्या वहिनीला विचार, दिवसभर घरी तीच असते. कदाचित तिनेच खाल्ले असतील. पल्लवीचा सूर चढला. दिवसभर घरी असते याचा अर्थ असा नाही की ती दिवसभर चरत बसणार. हो, म्हणूनच तिला तिच्या चेहऱ्याची, सौंदर्याची काहीही पर्वा नाही. आणि मला वाटतं यामुळेच दादा तिच्यावर चिडतो. तेव्हा प्रतिभाताई तिरकस हसत म्हणाल्या, सगळी रामकथा इथेच वाचणार आहेस का? की आत जाऊन राधिकाला विचारणार आहेस? हो, आत्ताच विचारते. पल्लवी वैतागून म्हणाली आणि पाय आपटत राधिकाच्या खोलीत गेली. वहिनी, काल मी फ्रीजमध्ये गुलाबजाम पाहिले होते. कुठे गेले? तुम्ही खाल्ले का? राधिका शांत स्वरात म्हणाली, मी नाही खाल्ले. कदाचित तुमच्या दादाच्या वाटणीचे होते, मग त्यांनीच खाल्ले असतील. आणि तुम्हाला माहिती आहेच, माझं औषध सुरू आहे. डॉक्टरांनी मला गोड खाऊ नका असं सक्त बजावलंय. मग मी का खाऊ? राधिका पुन्हा आपल्या कामात गुंतली. पण पल्लवीच्या चेहऱ्यावरचा संशय कमी झाला नाही. ती उपरोधाने म्हणाली, दादाने खाल्ले. माझा दादा एवढा लालची नाही आणि त्याच्या वाटणीचे असले तरी जोपर्यंत त्याच्या हातात दिले जात नाही तोपर्यंत तो खात नाही. त्यामुळे दादा स्वतः फ्रीजमधून गुलाबजाम काढून खाणं शक्यच नाही. आई बरोबरच म्हणते. दिवसभर घरी तुम्हीच असता, त्यामुळे हे दुसऱ्या कोणाचं काम असणार? राधिकाला तिच्या बोलण्याचा राग आला. ती थंड पण ठाम स्वरात म्हणाली, ताई, मी सांगितलं ना, मी खाल्ले नाही. मग उगाच तमाशा का करताय? घरात अजून लोक आहेत, त्यांना विचारणार नाही का? तेवढ्यात प्रतिभाताई पाठीमागून आल्या आणि तिरस्काराने म्हणाल्या, कारण घरात दुसरं कोणी तुझ्यासारखं नाही. स्वतः मात्र इकडून तिकडे मांजरासारखी फिरतेस आणि मग कधी माझ्या मुलावर तर कधी मुलीवर आरोप लावतेस. येऊ दे उदयला, तुझा सगळा कारनामा त्याला सांगते. राधिका हलकसं हसली. खूप उपकार होतील आई, कारण मी तर तुम्हा लोकांबद्दल काहीही बोलू शकत नाही. किमान तुम्ही त्यांच्यासमोर खरी हकीकत मांडा. पण लक्षात ठेवा, सगळी सत्यता सांगायची. जर एका बाजूने बोलला तर दुसरी बाजू सांगायची जबाबदारी माझी असेल. इतकं बोलून राधिका तिथून निघून गेली. संध्याकाळी उदय ऑफिसमधून घरी आला. तेव्हा प्रतिभाताई आणि पल्लवीने मिर्च मसाला लावून सगळा प्रकार त्याला सांगू लागल्या. उदयने शांतपणे ऐकून घेतलं आणि मग राधिकाला बाहेर बोलावलं. तो थोडा कठोरपणे म्हणाला, कोणत्या गुलाबजामबद्दल बोललं जात आहे? राधिका निर्विकार स्वरात म्हणाली, मला काही माहीत नाही, कारण मी गोड खात नाही. त्यामुळे चांगलं हेच होईल की तुम्ही तुमच्या बहिणीला विचारावं, कारण माझ्या बोलण्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवत नाही. पल्लवी मध्येच टोमणा मारत म्हणाली, दादा, पाहिलंत ना वहिनी कशा बोलत आहेत. मला खूप इच्छा होती गुलाबजाम खाण्याची आणि वहिनींनी सगळे गुलाबजाम खाऊन टाकले. आता तर मान्यही करत नाहीयेत. उदय काहीतरी आठवून थांबला. राधिका, हे तेच गुलाबजाम होते का जे 3 दिवसांपूर्वी माझा मित्र विनीत घेऊन आला होता? राधिकाने थोडं घाईवरून उत्तर दिलं, हो, त्याच गुलाबजामबद्दल बोललं जात आहे. उदयने भवया उंचावत विचारलं, पण तू तर म्हणाली होतीस की गुलाबजाम संपले आहेत. राधिका शांतपणे म्हणाली, हो, 2 गुलाबजाम शिल्लक होते, आठवत नाही? काल रात्री जेव्हा तुम्ही काहीतरी गोड शोधत होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की गुलाबजाम संपले आहेत. उदय हलकसं हसला. हो, तू असं म्हणून झोपून गेलीस, पण मी स्वयंपाकघरात पाहिलं तर फ्रीजमध्ये 2 गुलाबजाम होते, ते मीच खाल्ले. हे ऐकताच राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती चिडून प्रतिभाताई आणि पल्लवीकडे पाहत म्हणाली, ऐकलत नाही? ऐकलत ना नणंदबाई? आता तरी समजलं का गुलाबजाम कुणी खाल्ले? या घरातल्या कोणत्याही वस्तूवर माझा अधिकार नाही का? आणि मी काहीही केलं नाही तरीसुद्धा सगळा आरोप माझ्यावरच का? प्रतिभाताई पटकन म्हणाल्या, अच्छा, आता हा विषय इथेच संपवा. पल्लवी लहान आहे, तिच्या बोलण्याचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. राधिका कटू हसली. लहान आहे? 26 वर्षाची आहे आणि तुम्ही तिला अजूनही लहान म्हणताय? माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी छोटी आहे.
मग माझ्या आणि तिच्या वागणुकीत एवढा फरक का? फक्त यासाठी की मी या घरातली नाही. इतकं बोलून ती रडतच आपल्या खोलीत निघून गेली. प्रतिभाताई उदयकडे वळून नाक मुरडत म्हणाल्या, बघा पुन्हा सुरू झालं तिचं नाटक. आता तोंड फुगवून घरभर फिरेल आणि माहेरी फोन करून सासरच्या तक्रारी करेल. उदय जा आणि तिला समजाव, या घरात हे सगळं चालणार नाही. उदय राधिकाला समजवायला गेला, पण राधिकाने डोळ्यातले अश्रू आवरले आणि थेट विचारलं, प्रत्येक वेळी मला का कटघऱ्यात उभं केलं जातं? छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात वाद होतात आणि शेवटी तुम्ही मला समजवायला येता. तुमच्या आई आणि बहिणीच्या डोळ्यात मीच का खुपते? तुम्ही शेवटचं सांगा, हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे? उदय गप्प झाला. त्याच्या मनात विचार उमटला. प्रत्येक वेळी चूक राधिकाची नसते. उदय आणि राधिकाच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. कधी काळी एकमेकावर जीव तोडून प्रेम करणाऱ्या या दोघांमध्ये आता वादाच्या भिंती उभ्या राहू लागल्या होत्या. घरातले छोटे छोटे वाद आई आणि बहिणीच्या कुरघोड्यांमुळे मोठे होत गेले आणि त्यांच्या नात्यातला गोडवा कुठेतरी हरवला. दिवसभर जबाबदाऱ्या सांभाळून दोघंही थकून जायचे आणि वरून घरातले ताणतणाव वाढत होते. आज सकाळीही तसंच झालं होतं. एका छोट्याशा गोष्टीवरून आई आणि बहिणीला विचारून चहा का बनवला नाही यावरून त्यांचं भांडण झालं. राधिका संतापाने उदयकडे पाहत म्हणाली, आता मला अजून सहन होणार नाही. मी एक क्षणही या घरात राहू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या आईचं आणि बहिणीचं तोंड पाहावं लागतं. यावर काहीतरी उपाय काढावा लागेल. उदय पहिल्यांदाच एवढ्या तणावात होता. आधीच कामाचा ताण, त्यात रोजचे घरगुती वाद. रागाने ऑफिसला जाताना तो म्हणाला, तुला काय वाटतं? फक्त तुलाच त्रास होतोय. मी सुद्धा या रोजच्या भांडणांनी हैराण झालो आहे. घरी आलो की काही ना काही तमाशा सुरूच असतो. 1 मिनिटसुद्धा शांत बसता येत नाही. एवढं बोलून तो त्याचा लॅपटॉप घेत निघून गेला. उदय गेल्यावर प्रतिभाताई राधिकाकडे वळल्या आणि टोमणा मारत म्हणाल्या, हे देवा, कसली सून मिळाली. एक क्षणसुद्धा माझ्या मुलाला सुखाने राहू देत नाही. हे ऐकताच राधिकाचा राग अनावर झाला. बस, आता मी इथे राहू शकत नाही. तिच्या डोळ्यात धग होती. तिच्या मनात ठरलं, माझ्या माहेरी जावं लागेल. एका बाजूला प्रतिभाताई आणि पल्लवी मायालेकी कुजबुजत होत्या आणि दुसऱ्या बाजूला राधिकाने पटकन फोन उचलला आणि आईला उषाताईंना कॉल केला. तिचा आवाज कंप पावत होता. आई, आता अजून सण होणार नाही. मी आजच परत येत आहे. उषाताईंनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं. क्षणभर त्या काहीच बोलल्या नाहीत. मग त्या ठाम आणि कडक आवाजात म्हणाल्या, राधिका बाळा, तू आधी शांत हो आणि माझं बोलणं नीट ऐक. तुला आठवते का, अशी चूक तुझ्या मोठ्या बहिणीकडूनही झाली होती आणि त्याचा परिणाम काय झाला? ती घटस्फोट घेऊन आज एकटी बसली आहे. मी तुला ती चूक करताना पाहू शकत नाही. राधिका सुन्न झाली. आईचं बोलणं तिला आतपर्यंत भिडलं. उषाताई पुढे म्हणाल्या, भांडण तर प्रत्येक घरात होतं, पण त्यावरून असं सगळं संपवायचं असतं का? जर काही खूप मोठी समस्या असेल तर मी आणि तुझे बाबा स्वतः येऊन उदय आणि तुझ्या सासरच्या लोकांशी बोलू. पण राधिका, भांडण करून नाही तर संवाद साधून बिकट परिस्थिती सुधारता येते आणि तुला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. म्हणून माझं ऐक, तू तुझं घर सोडून येऊ नकोस. आईच्या शब्दांनी राधिकाचा राग विरघळू लागला. डोळ्यातून अश्रू ओघळले. खरंच कोणीतरी म्हटलंय, राग आग आहे तर अश्रू पाणी आहेत. ती मोठ्याने रडू लागली, पण हे अश्रू दुबळेपणाचे नव्हते. रडल्यावर तिला हलकं वाटलं आणि जेव्हा ती शांत झाली तेव्हा सकाळच्या भांडणाचा शांतपणे विचार करू लागली. राधिकाला जाणवलं की उदय आधीच ऑफिसच्या तणावात होता आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याचं ओझं आणखीनच वाढवत होत्या. मीच काहीतरी बदल करायला हवं असं तिला प्रकर्षाने जाणवलं. तिने हातपाय धुतले, स्वतःच्या मनाला शांत केलं आणि ठाम निर्णय घेतला. राग वाद यापेक्षा मी आता माझ्या आणि उदयच्या नात्यावर लक्ष देईन. राधिकाने स्वयंपाकघरात जाऊन उदयच्या आवडीचं जेवण बनवायला घेतलं. त्याचबरोबर त्याला खूप आवडणारी स्पेशल रव्याची खीरही तयार केली.
स्वयंपाकाचा सुगंध पसरू लागला तसा माया लेकींच्या नाकात तोंडाला पाणी सुटलं. त्या स्वयंपाकघरात आल्या. वहिनी, रव्याची खीर का बनवली? तुम्हाला माहीत आहे ना मला तांदळाची खीर आवडते, पल्लवी नाक उडवत म्हणाली. राधिका शांत हसली आणि म्हणाली, ताई, तुम्हाला तांदळाची खीर हवी असेल तर तुम्ही बनवू शकता. मी थोडं दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे. त्यावर प्रतिभाताई चिडून म्हणाल्या, का गं सुनबाई, फक्त नवऱ्यासाठी स्वयंपाक केला का, आमच्यासाठी नाही? राधिका हळूच हसली आणि आत्मविश्वासाने म्हणाली, नाही आई, जेवण सगळ्यांसाठीच आहे, पण आजचा स्वयंपाक मी त्यांच्या आवडीचा केला आहे. आणि जर कोणाला स्वतःच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर त्याने स्वतः बनवावं. कारण घराच्या जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटून घ्यायला हव्यात. आता मी घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या नवऱ्याला त्रास देणार नाही, कारण जर त्यांना काही झालं तर सर्वात मोठं नुकसान माझंच होईल. हे बोलून ती तिथून निघून गेली. आपल्या खोलीत जाऊन तिने आधी खोली व्यवस्थित लावली आणि मग मनाशी ठरवलं, संध्याकाळी उदयची माफी मागेल. शेवटी नवरा बायकोचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं आहे आणि ते मी असंच तणावात ठेवू शकत नाही. असं म्हणून ती गालातल्या गालात हसू लागली. संध्याकाळी उदय घरी आला. दार उघडताच राधिकाने हसून त्याचं स्वागत केलं. त्याला आश्चर्य वाटलं. हीच का ती राधिका जिला सकाळी संताप अनावर झाला होता? जणू काही सकाळी भांडण झालंच नव्हतं. रात्री सगळे जेवायला बसले, पण प्रतिभाताई आणि पल्लवी गप्प बसतील तर नवल. त्यांनी पुन्हा राधिकावर कुरघोडी करायला सुरुवात केली. बघ ना उदय, वहिनी फक्त तुझ्यासाठीच जेवण करत होती, आम्ही तर आहोतच उगाच, पल्लवी तक्रार करत म्हणाली. उदयने चम्मच खाली ठेवलं आणि सरळ पल्लवीकडे पाहत शांत पण ठाम स्वरात म्हणाला, पल्लवी, तू लहान मुलगी नाहीस. जर तुला काही स्पेशल खायचं असेल तर तू स्वतः बनवू शकतेस आणि फक्त स्वतःसाठीच नाही तर सर्वांसाठीच एखादं जेवण बनवत जा. का गं आई, मी चुकीचं बोलतोय का? तुझ्या सुनेचं वय किती आहे? उदय आता थोडा गंभीर झाला. घराच्या जबाबदाऱ्या वाटून घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. फक्त राधिकावर सगळं टाकणं योग्य नाही. प्रत्येकानं घरात समजून घेणं गरजेचं असतं. प्रतिभाताई आपल्या मुलाच्या तोंडाकडे पाहत राहिल्या आणि हो असं म्हणत त्यांनी हलकेच मान हलवली. जेवण झाल्यानंतर उदय खीर खात असताना तो हळूच राधिकाला म्हणाला, सॉरी, कधी कधी रागाच्या भरात मी मर्यादा ओलांडतो, त्यामुळे तू मनावर घेऊ नकोस. अगं, तुझा नवरासुद्धा शेवटी माणूसच आहे. माझ्याकडूनही चुका होतात. राधिकाने त्याच्याकडे हसून पाहिले आणि तिच्या मनावरील ओझे हलके झाल्यासारखे वाटले. दोघांनीही एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. उदय म्हणाला, चल थोडं बाहेर फिरून येऊया. राधिकाने आपल्या सासूबाईंकडे आणि नंदेकडे पाहिले तेव्हा उदय म्हणाला, एवढ्या थंडीत आई आणि पल्लवी कुठे येणार? आपण दोघंच जाऊया. हो ना आई, आम्ही थोडे फिरून येतो. प्रतिभाताई हसून म्हणाल्या, हो हो उदय, जा ना, हेच वय असतं फिरायचं. राहिलेले स्वयंपाकघरातलं काम मी आणि पल्लवी करू. उदय आणि राधिका फिरायला निघून गेले. त्यानंतर पल्लवीने रागाने प्रतिभाताईंना ओरडायला सुरुवात केली. तेव्हा प्रतिभाताई शांतपणे म्हणाल्या, आता घरातील थोडी कामं तूही शिकून घे. लवकरच तुझं लग्न ठरवायचं आहे. शेवटी मला माझ्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबरच राहायचं आहे. मग त्यांच्यात भांडण लावून काय उपयोग? उदयने राधिकाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, थँक्यू राधिका, मला समजून घेतल्याबद्दल. मी काय करू? तुझं बरोबर असलं तरी मला कित्येकदा आई आणि बहिणीची बाजू घ्यावी लागते, नाहीतर लोक काय म्हणतील. तू समजूतदार आहेस, पण मी तुला वचन देतो, यापुढे कधीही तुझ्या सन्मानाला धक्का पोहोचू देणार नाही. राधिका हसली आणि म्हणाली, तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार करता हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आई खरंच म्हणाली होती, बिघडलेली नाती भांडण करून नाही तर संवाद साधून सुधारता येतात. उदय थोडा चकित झाला. म्हणजे? राधिकाने मग उषाताईंशी झालेल्या संपूर्ण संभाषणाबद्दल उदयला सांगितले. दोघेही मनोमन राधिकाच्या आईचे आभार मानत होते. आईच्या योग्य सल्ल्यामुळे राधिकाला समज मिळाली, नाहीतर ती भावनांच्या आहारी जाऊन आणि घाईघाईने निर्णय घेऊन स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं असतं.
उदयने मनापासून म्हटले, जर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या विवाहित मुलीला योग्य सल्ला दिला आणि त्यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे समर्थन न करता त्यांना मार्गदर्शन केले तर कितीतरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. तुझ्या आईच्या या उपकारांना आपण आयुष्यभर विसरणार नाही आणि आपण आज एकमेकांना वचन देऊया, काहीही झालं तरी सर्वप्रथम आपण एकमेकांशी बोलू. राधिकाने प्रेमाने आणि विश्वासाने आपला हात उदयच्या हातावर ठेवला. त्या दोघांमधील नातं पुन्हा एकदा अधिक बळकट झालं होतं. त्यांना जाणीव झाली की एकमेकांची साथ किती मौल्यवान आहे. प्रेम आणि समजूतदारपणाने प्रत्येक अडचणीवर तोडगा काढता येतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.